सो गाईज आपण चाललोय रामलिंग बेट भये या ठिकाणी. तर समजलं की पुन्हा पूर आलाय. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. सो आपण आपल्या सगळ्या गाईज सोबत रामलिंग बेट भये या ठिकाणी चाललोय. सो सगळी रेडी आहेत. सो आपण आता इथून निघणार आहे भये या ठिकाणी. तर चला भेटूया भयेमध्ये. फायनली आपण रामलिंग बेट भये या ठिकाणी पोहोचलोय. तर आपला हा सगळा मित्रपरिवार आपण इथली परिस्थिती सगळी बघणार आहे. यार मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. मेरे को भी हो रहा है. मयूर भाऊ इथला आढावा सगळा घेणार भयेतला आहे. आणि ह्या लाटा बघा, आणि ह्या लाटा आली माझ्या मी त्या आईचा घोट. खाली ब्रिज आहे तो पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे. जो मंदिराकडे जातोय पूर्ण पाण्याखाली आहे जो आपण बघतोय. आणि सगळ्या बाजूने आपण कव्हर करणार आहे. सो आपण बघूया. लेट्स गो. अचानक पाऊस आल्यामुळे आमच्याकडे छत्रीची सोय नसल्यामुळे आम्ही एक आसरा कुठे भेटतोय का बघतोय. देखा आपने लापरवाही का नतीजा है.
150 रुपया देगा। तर मित्रांनो, आम्ही बहे येथील पूर परिस्थिती बघायला आल्यानंतर पाऊस भरपूर प्रमाणात आहे. सो आम्ही एका झाडाचा आधार घेतला आहे. म्हणून मी मित्रांना सांगत असतोय की झाडावरती प्रेम करा, झाडाखाली नको. बात तो सही है. दौड़ना तो पड़ता है. कौन है ये लोग? कहां से आते हैं? तर मित्रांनो, आपण ही पूर परिस्थिती सगळ्या बाजूनी कव्हर केलेलं आहे. सगळीकडं आपण बघितलेलं आहे, सगळीकडे पाणीच पाणी आहे. आणि पोलीस प्रशासन पण या ठिकाणी सतर्क आहे, काळजी घेतात. लोकांना जवळ पाण्यापर्यंत कुणाला जाऊन देत नाहीत. तो आपण पण काळजी घ्यावी आणि पाण्यापासून थोडं लांबच राहिलेलं चांगलं. तर कुणी आल्यानंतर इथं स्टंटबाजी काय मस्ती करू नका. अशा ठिकाणी आल्यानंतर खूप घटना घडतात. सो काळजी घ्या आणि लवकर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. लालपरी.